सावल्याच्या पलीकडे तू, पहाटेचा मंद उजेड कोल्हापूरच्या जुन्या किल्ल्याच्या दगडी भिंतीवर उतरत होता. धुकं अजूनही चहूकडे पसरलेलं. त्या धुक्यातून दिसत होतं एक मुलगी सावकाश चालत किल्ल्याच्या उतरावरून खाली उतरते. नाव तिचं साया. नाजूक, शांत, पण डोळ्यात एक भार, काहीतरी न सांगितलेलं. जखमेसारखं दर सकाळी ती इथे येत असे. लोकांना वाटायचं तिला इतिहास आवडतो, पण खरं कारण फक्त तिलाच माहिती होतं. या किल्ल्याच्या अंगणातच 2 वर्षापूर्वी तिचं हृदय पहिल्यांदा धडधडलं होतं. कोणासाठी? आर्यन. त्या दिवशी पावसाळ्याची पहिली सर आली होती. सया एका प्रोजेक्टसाठी फोटोशूट करत होती. पाऊस वाढत होता. कपडे ओले झाले होते आणि कॅमेरा स्लिप झाला होता. तिने जोरात ओरडले, "अरे सावध, पडतोय कॅमेरा!" आणि तेवढ्यात कुणीतरी मागून हात पुढे केला. कॅमेरा हातात पकडला आणि त्या हाताने सयाचेही मन पकडलं. तो आर्यन. उंच, गव्हाळ, स्मित हास्याने उजळलेले डोळे. त्याने तिला कॅमेरा परत देत विचारलं, "इतक्या पावसात फोटोशूट? धाडसी दिसता तुम्ही." सया हसली. "काम म्हणजे फक्त भावनांना वेळ नसतो." आर्यन तिच्या वाक्यावर क्षणभर थांबला. "भावनांना वेळ नसतो, पण वेळ भावनांना तयार करतो." तो हलक्या हसत म्हणाला. त्या एका वाक्याने काहीतरी बदललं होतं. अंतर वाढत होतं आणि ओढेही दिवस गेले. आर्यन तिच्या प्रोजेक्ट्समध्ये मदत करू लागला. दोघे खूप बोलत असायचे. शूटिंग लोकेशनवर तासनतास बसत. सयाला बाहेरून शांत दिसणारी, आतून संघर्षाने भरलेली मुलगी म्हणता येईल. तिचं घर, गरीब वडील, नेहमी आजारी, आई घर पुसायला जाई. सया शिकून काहीतरी करायचं स्वप्न पाहत होती. आर्यन मात्र श्रीमंत घरातून बंगल्यात राहणारा, स्वतःची कार, स्वतःच्या फूड स्टार्टअप. हे अंतर दोघांना दिसत होतं, पण मनाला कधी अंतर दिसतं का? अचानक बदललेला दिवस. एका दिवशी शूटिंगवर सया आली नाही. फोन बंद, मेसेज सीन, पण रिप्लाय नाही. आर्यन बेचैन. दुसऱ्या दिवशी तसाच. तिसऱ्या दिवशी तो थेट सयाच्या घरी पोहोचला. लहानसं घर. कुणीतरी रडत होतं. सया दार उघडून उभी होती, डोळ्यात वेदना. आर्यन, बाबा गेलं. तो थबकला. तिच्या डोळ्यातलं दुःख, घरातील शांतता, आईचा कोसळलेला आवाज, हे सर्व त्याला तोडून गेलं. तो पुढे आला. तिच्या थरथरत्या हातांना धरलं. "सया, मी आहे ना." तिचं मन त्या क्षणीच कोसळलं. ती पहिल्यांदा त्याच्या खांद्यावर रडली. त्या दिवसानंतर आर्यन फक्त तिचा मित्र नव्हता, तिचा आधारस्थान होता. प्रेमाला शब्द मिळालेला. सया हळूहळू सावरत होती. आर्यन रोज यायचा. औषध, जेवण, आईची काळजी, सगळं. कधी कधी लोक बोलत, श्रीमंत मुलगा गरीब मुलीचा उपयोग करून निघून जाईल, पण आर्यनने कधीच मागे वळून पाहिलं नाही. एक दिवस दोघे किल्ल्यावर बसले होते. सूर्यास्त होत होता. आर्यनने विचारलं, "सया, तुला कधी वाटलं आपल्यात काहीतरी आहे?" सया शांत, "वाटतं, पण मला ते मान्य करायला भीती वाटते." ती हळूच म्हणाली, "भीती का?" "कारण माझ्याकडे काहीच नाही. माझं घर बघ, माझं जीवन बघ. तू आणि मी वेगळ्या जगातील लोक आहोत." आर्यन स्मितला, "मग एक काम कर, त्या 2 जगात आपण दोघांसाठी तिसरं जग तयार करू, फक्त आपलं." तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलक्या आवाजात म्हणाली, "आर्यन, मला तुझ्यावर प्रेम आहे." आर्यनने तिचा हात आपल्या हृदयावर ठेवला. "मी तुझ्यावर तेव्हाच प्रेम केलं होतं, जेव्हा तू पावसात कॅमेरा वाचवायला धडपडत होतीस. त्या क्षणी प्रेमाला शब्द मिळाले. पण प्रेमाचा रस्ता कधी सरळ असतो का?" आर्यनने घरी सांगण्याचा निर्णय घेतला, त्याच्या आईवडिलांना. आणि हे ऐकून घरात वादळ आलं. "ती गरीब आहे, आपल्याशी मिसळणार नाही. लोक काय म्हणतील? तिचं घर खालच्या वस्तीत आहे. कुटुंब चालवायला येतं का तिला?" आर्यन शांतपणे म्हणाला, "मी तिला नाही सोडणार." आईचा आवाज थरथरला, "जर तू त्या मुलीशी लग्न करणार असशील तर या घरातून निघून जा." आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. पण प्रेम म्हणजे काय? निर्णयाचा तोल. तो रात्री संपूर्ण वेळ रस्त्यावर चालत राहिला. पहाट जवळ आली तशी तो सयाच्या दाराशी पोहोचला. तो थकलेला होता, डोळे लाल, आवाज कापरा. "साया, मी विरोधात लढणार आहे, पण हे सोपं नाही." साया क्षणभर गप्प राहिली. तिच्या डोळ्यात भीती वाढली. "आर्यन, मला नको तुझं घर उद्ध्वस्त व्हायला. तुझ्या आईवडिलांचा द्वेष मला नको." मग आर्यन घाबरून म्हणाला,
ती डोळे मिटवून म्हणाली, आपण थोडा वेळ थांबूया. मी काहीतरी बनते, स्वतःच्या पायावर उभी राहते, मग आपण जगाला उत्तर देऊ. आर्यनने तिला मिठीत घेतलं. स्वप्नांसाठीची धडपड. सया कामाला लागली. एका फोटोग्राफी स्टुडिओत पार्ट टाइम, ओटीपोटात भूक, खिशात कमी पैसा, पण डोळ्यात मोठं स्वप्न. आर्यन त्याच्या स्टार्टअपमध्ये गुंतला होता, व्यवसाय वाढवत होता. दोघांच्या भेटी कमी झाल्या, पण मनात अंतर वाढलं नाही. रात्री मेसेज, तू आहेस ना, बस पुरे. हे वाक्य दोघांना दिवस जगायला पुरेसे होते. मोठी अडचण. एका रात्री अचानक सयाच्या आईला हार्ट अटॅक आला. अतिआवश्यक ऑपरेशन. पैसे नव्हते. सयाने आर्यनला फोन केला, पण त्याचा फोन अनरिचेबल. ती हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये तुटून गेली. आईच्या डोळ्यासमोर पैसे कमी पडून जाणार नाहीत हा विचारही तिला सहन होत नव्हता. इतर कुणाकडे नव्हते मागायला. त्या क्षणी तिला एकच गोष्ट करावी लागली. तिने सोन्याची छोटी अंगठी गहाण ठेवली. ती अंगठी तिच्या वडिलांची शेवटची आठवण होती. पण आई वाचली. भागलेला विश्वास. दुसऱ्या दिवशी आर्यन आला. तो तिला मिठीत घ्यायला धावत आला, पण सया मागे सरकली. कुठे होतास काल? माझी आई मरता मरता वाचली, आणि तुझा फोनही लागला नाही. आर्यन हादरला. मी मीटिंगसाठी पुण्याला होतो. फोन बंद झाला होता. मी काही मुद्दाम. पण सया हताश झाली होती. आर्यन, मी खूप त्रासातून जाते. मला नेहमी तुझी गरज असते, पण तू नाहीस. तो काही बोलणार इतक्यात ती म्हणाली, आपण दोघे वेगळ्या वाटा पकडू. कधी कधी प्रेम तोडावं लागतं जपण्यासाठी. आर्यनचे डोळे पाणावले. सया, यू आर ब्रेकिंग मी. ती दूर जात म्हणाली, तुटून वाचणं हेच तर जीवन आहे. विरहाचे दिवस, महिने गेले. सया काम करत राहिली. तिची ओळख मोठ्या फोटोग्राफरकडे होऊ लागली. ती इंडिपेंडेंट होत होती, पण तिच्या डोळ्यात कायम एक पोकळी होती. आर्यनचा व्यवसाय प्रचंड वाढला होता. तो देशभर फिरत होता, परंतु झोप येत नव्हती, कारण एका मुलीने शांतपणे त्याचं जीवन रिकामं करून गेलं होतं. प्रेम संपलं नव्हतं, फक्त ते दोघांच्या जीवनात एक सावली बनून राहिलं होतं. 2 वर्षांनी अनपेक्षित भेट. एके दिवशी कोल्हापूरमध्ये भव्य फोटोग्राफी एक्झिबिशन होतं. सयाचे फोटो तिथे लावलेलं. तिला एक पुरस्कार मिळणार होता. तिचं नाव पुकारलं, सया देशमुख. ती स्टेजवर चालली, आणि तेव्हा पहिल्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तीचं लक्ष तिच्याकडे गेलं. आर्यन. तो उठून उभा राहिला. त्याला आपले डोळेही विश्वास ठेवत नव्हते. पुरस्कार स्वीकारल्यावर सया खाली उतरली, आणि दोघांचे डोळे भिडले. क्षणभर वेळ थांबला.